नमस्कार श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, आजपासून मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या व मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेल्या कथा सादर करणार आहे. श्रोते हो, बाबूराव अर्नाळकर यांचं नाव माहीत नसलेले वाचक महाराष्ट्रात सापडणं कठीण आहे. श्रोते हो, बाबूराव अर्नाळकर यांनी जवळपास 1200 रहस्यकथा लिहिलेल्या आहेत. गिनीज बुकमध्ये त्यांची नोंद झालेली आहे. बाबूराव अर्नाळकर यांचे समाजातील अगदी कनिष्ठ थरातील कामगार, शेतकरी, मजूर, हॉटेलातील वेटर, माळी, भाजीवाले यापासून ते विद्यार्थी, कारकून, प्रवासी, चांगल्या प्रतिष्ठित लोकांपर्यंत अर्नाळकरांच्या वाचकांची अमर्याद दुनिया पसरलेली आहे. श्रोते हो, आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण रहस्यकथा लिहिण्यापूर्वी बाबूराव अर्नाळकरांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतलेला होता व त्यांना अनेकदा कारावास देखील पत्करावा लागला होता. 1933 साली त्यांना 1.5 वर्षाची शिक्षा होऊन त्यांची रवानगी येरवड्याच्या तुरुंगात झाली होती. त्यावेळचे काँग्रेसचे मोठे नेते श्री स. का. पाटील हे विसापूर जेलमध्ये होते. त्यांनी अर्नाळकरांना 3 पुस्तकं भेट म्हणून तुरुंगात पाठवून दिली. त्यात एडगर वॉलेस या प्रसिद्ध इंग्रजी रहस्यकथाकाराची 4 जस्ट मेन नावाची एक अत्यंत लोकप्रिय रहस्यकथा होती. ती वाचल्यानंतर अशा तऱ्हेच्या रहस्यकथा आपण लिहाव्यात अशी अर्नाळकरांना प्रेरणा झाली व त्यातून त्यांनी अशा रहस्यकथा लिहिलेल्या आहेत. श्रोते हो, या शेकडो रहस्यकथांमधून बाबूरावांनी किमान 15,000 पात्र निर्माण केलेली आहेत. झुंजार आणि काळा पहाड यांच्या रोमहर्षक वीरकथांनी तर अनेक वाचकांना वेड लावले होते. तसंच त्यांचा धनंजय हा देखील अतिशय प्रसिद्ध होता. श्रोते हो, बाबूराव अर्नाळकरांनी लिहिलेल्या या कथा आजपासून मी आपल्याला सादर करणार आहे. या कथा मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेल्या आहेत. या सिरीजमध्ये आज मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली पहिली कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे चाणक्याचे कारस्थान. मध्यरात्रीची वेळ, कडाक्याची थंडी पडली होती. उबदार पांघरुणाखाली बहुतेक लोक सुखनिद्रा घेण्यात दंग झाले होते. सर्वत्र सामसूम होती. सर्व रस्ते निर्जन व ओसाड दिसत होते. अशा वेळी एक व्यक्ती कामाठीपुऱ्यातील गल्ल्या ओलांडीत चालली होती. या व्यक्तीने जाड लोकरीचे कपडे परिधान केले होते आणि थंडीपासून बचाव व्हावा या विचारानं त्याने आपले दोन्ही हात खिशात खुपसलेले होते. कोटाची कॉलर वर केलेली होती आणि डोक्यावरील साहेबी टोपी बरीच खाली ओढल्यामुळे त्या व्यक्तीचा चेहरा दृष्टीस पडत नव्हता. ही व्यक्ती चालताना आजूबाजूला पाहत नव्हती व तोंडाने कुठल्या तरी चित्रपटातील एक लोकप्रिय गाणं गुणगुणत होती. तो भाग त्या व्यक्तीच्या चांगल्याच परिचयाचा असावा व ती व्यक्ती मोठ्या आनंदात असावी असे अनुमान करता येत होते. अनेक वळणं घेत ती व्यक्ती एका जुन्या 4 मजली इमारतीजवळ थांबली आणि चहूकडे पाहून कोणी नसल्याची खात्री करून त्या इमारतीत शिरून जिना चढू लागली. जिन्यात अंधार होता, पण जराही न ठेचाळता ती व्यक्ती पायऱ्या चढू लागली. पायात रबरी बूट असल्यामुळे कोणालाही पावलांचा आवाज ऐकू जाणे शक्य नसतानाही ती व्यक्ती बऱ्यापैकी सावधानतेने वर चालली होती. 4थ्या मजल्यावर गेल्यानंतर त्या व्यक्तीनं खिशातून चावी काढली व दार उघडले. आत शिरून दार लावून घेतल्यानंतर त्याने आतले बटण दाबून दिवा लावला. त्या खोलीत बराच केर कचरा साठलेला दिसत होता. आत फक्त एक टेबल, खुर्ची व कपाट एवढेच सामान दिसत होते. आत आलेल्या इस्मानं दिवा लावल्यानंतर खिशातून एक सिगरेट आणून पेटवली आणि नंतर दाराच्या आतल्या बाजूला लावलेल्या टपालपेटीकडे पाहिले. त्या इस्माचा कोणता का धंदा असेना, पण त्याचा पत्रव्यवहार मात्र दांडगा असावा असे त्या अनेक पत्रांनी भरलेल्या पेटीवरून दिसत होते. त्याने खिशातून दुसरी एक चावी काढून ती पेटी उघडली व आतील सर्व पत्र काढून घेतली. ती सर्व तिथल्या टेबलवर ठेवली. अंगातील कोट काढण्याच्या भानगडीत न पडताच तो खुर्चीवर बसला आणि घाईघाईने लिफाफे उघडून आतील पत्रे बाहेर काढू लागला. ती अनेक प्रकारची पत्र दिसत होती. काही लिफाफे फार भपकेबाज होते तर काही साधे होते. बहुतेकावरील हस्ताक्षर अर्धशिक्षित माणसांनी लिहिल्याप्रमाणे दिसत होते.
सर्व लिफाफे उघडून आतील पत्रे रचून ठेवल्यानंतर त्याने ते रिकामे लिफाफे जमिनीवर टाकले आणि नंतर पहिले पत्र उचलून वाचण्यास सुरुवात केली. त्या पत्रातील मजकूर त्याला पसंत पडला नसावा, कारण त्याने ते पत्र चुरगाळून खाली टाकले. दुसऱ्या पत्राचीही तीच वाट लागली. तिसरे मात्र 2 वेळा वाचले आणि त्यावर काही लिहून त्यानं ते पत्र बाजूला व्यवस्थित ठेवून दिले. अशा प्रकारे त्याने सर्व पत्र व्यवहार बघितला. त्याला हवी होती तशी फक्त 4च पत्र त्याला मिळाली. ती 4 पत्र त्यानं पुन्हा लक्षपूर्वक वाचली आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य चमकले. त्या पत्रातील मजकुराने त्याचे समाधान झालेले दिसले. त्या 4 पत्रांमुळे आपला बराच फायदा होईल असे त्याला वाटत असावे. ती 4 पत्र त्यानं घडी करून आपल्या कोटाच्या खिशात सारली आणि बाकीची पत्र आणि जमिनीवर पडलेले लिफाफे गोळा करून त्या खोलीच्या एका कोपऱ्यात असलेल्या एका मोठ्या शेगडीत टाकली. खिशातला लायटर बाहेर काढून त्यानं पेटवला व त्या लिफाफ्यांना आणि पत्रांना आग लावून ती जाळून टाकली. नुसतं जळाल्याने त्याचं समाधान झालं नाही. जवळच असलेल्या एका लोखंडी रुळानं त्यानं त्या जळलेल्या पत्रांची अगदी भुकटी करून टाकली आणि नंतर तो पुन्हा खुर्चीत बसून काही विचारात गढून गेला. त्याच्या मनात आनंददायक विचार घोळत असावे असे त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होते. त्या रात्रीपुरते त्याचे काम जरी संपले होते तरी त्याला तिथून जाण्याची काही घाई दिसत नव्हती. सतत गेला महिनाभर तो रोज मध्यरात्र उलटण्यानंतर त्या ठिकाणाला भेट देत होता. रोजचा पत्रव्यवहार चाळून पाहत होता व त्यातील त्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेले पत्रे काढून घेत होता. तो दिवसा चुकूनही त्या जागेकडे फिरकत नसे. दिवसा त्याचे ते ऑफिस बंदच असायचे. त्याने ती जागा अत्यंत दक्षतापूर्वक शोधून काढली होती आणि त्यामुळेच आपापल्या कामात घडलेल्या त्याच्या शेजाऱ्यांनी त्याच्याबद्दल कधी चुकूनही चौकशी केली नव्हती. त्या बंद दारावर साप्ताहिक विनोद अशी एक छोटी पाटी होती. त्या पाटीकडे कोणी फारसे लक्ष दिले नव्हते. त्या पाटीवरून ते कोणत्या तरी वर्तमानपत्राचे ऑफिस असावे अशी पोस्टमनची खात्री होती. पण त्या नावाचे साप्ताहिक कुठे निघते याबद्दल अर्थातच त्याला काही माहीत नव्हती. विनोद साप्ताहिक अस्तित्वात नव्हते. संपादक विनोद या नावाने तिथे येणारी पत्र वाचण्यापलीकडे व त्यातील काही जपून ठेवण्यापलीकडे त्या खोलीचे भाडे भरणारा इसम सध्या दुसरी काहीच हालचाल करीत नव्हता हे कोणालाही समजणे शक्य नव्हते. अनेक ठिकाणहून ती पत्र येत होती. काही खेड्यातून तर काही निरनिराळ्या शहरातून येत होती. पण त्यात मुंबईतील पत्रांचा जास्त भरणा असायचा. त्यातील बहुतेक वाळकेश्वर, मलबार हिल, मरीन ड्राईव्ह वगैरे धनिक वस्तीतून पाठवलेली असायची. एक विशिष्ट गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी होती. त्या पत्रातील बहुतेक मजकूर असा असायचा की त्याबद्दल सर्वसामान्य लोकांना मात्र काहीच माहीत नव्हती. ती बहुतेक पत्र मोटर ड्रायव्हर, धनिकांचे खास दासी यांनी लिहिलेली असायची. आपल्या मालकाच्या किंवा मालकिणीच्या काहीतरी गुप्त व नाजूक भानगडी संबंधी त्या पत्रात ते माहिती लिहित असत. या बड्या लोकांच्या काही विशिष्ट व महत्त्वाच्या गुप्त गोष्टीच तो इसम आपणाजवळ साठवत होता. लहान सहान प्रकरणाचं त्याला आकर्षण वाटत नव्हतं. त्या जवळ साठवलेल्या पत्रांच्या जोरावर त्यानं अफाट संपत्ती गोळा करण्याचं ठरवलं होतं. ती योजना ठरवण्यात त्यानं कित्येक महिने घालवले होते. अत्यंत धूर्ततेने मेहनत घेतली होती व बराच पैसाही खर्च केला होता. आता त्याच्या त्या योजनेचे फळ त्याच्या पदरात पडणार होते. अनेक बड्या लोकांची गुप्त रहस्य त्याला माहीत झाली होती आणि त्या माहितीच्या जोरावर त्याला अगणित संपत्ती हस्तगत करता येत होती. आपल्या बुद्धीच्या बळावर त्यानं थोडक्या श्रमात बराच फायदा करून घेण्याचा नवीन धंदा सुरू केला होता. या धंद्यासंबंधी अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता होती व त्याबद्दल त्याने खूप विचार केला होता. प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने उचलणे आवश्यक होते. मुळीच चूक होता कामा नये हे त्याला माहीत होते. एखाद्या क्षुल्लक चुकीमुळे महाअनर्थ होण्याचा संभव होता आणि अशा प्रकारचा कसलाही धोका निर्माण होऊ नये म्हणून तो अतिशय जपत होता. निष्काळजीपणामुळे साधारण बदमाश पकडले जातात, पण तो काही साधारण बदमाश नव्हता. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर त्याचा दांडगा विश्वास होता. शिवाय साधारण प्रतीच्या बदमाशाला स्वप्नातही दिसणार नाही अशा कित्येक सवलती त्याला प्राप्त झाल्या होत्या. त्यानं दुसरी सिगरेट पेटवली व त्या खोलीच्या भेगाळलेल्या छताकडे पाहत तो भविष्य काळाबद्दल विचार करत होता. सोन्याची अंडी देणारी कोंबडी त्याला मिळाली होती. जर योग्य प्रकारे पुढील मार्ग आक्रमला तर थोड्याशा त्रासात आणि स्वतःला जराही धोक्यात न घालता त्याला अफाट संपत्ती मिळवता येणार होती. पण प्रत्येक डाव अत्यंत धूर्ततेने टाकण्याची आवश्यकता होती.
म्हणून त्याने सुरुवातीपासून आपल्या त्या कारस्थानात दुसऱ्या कोणालाही भागीदार केले नव्हते आणि त्यामुळेच आपला कोणी विश्वासघात करेल याचे त्याला भय नव्हते. ती खोली सुद्धा त्यानं मालकाशी पत्रव्यवहार करून मिळवली होती. पोस्टानेच तो आगाऊ भाडे पाठवत असे. दिवसा उजेडी तो कधीच आपल्या खोलीकडे फिरकला नव्हता, त्यामुळे त्याला कोणी पाहिलेही नव्हते. वर्तमानपत्रात निराळ्या नावानं जाहिराती पाठवून त्याने आपला पत्र व्यवहार चालवला होता. आणखी 15 दिवसांनी तो ती खोली सोडून जाणार होता. आता यापुढे त्याला त्या जागेची जरुरी भासणार नव्हती. 3 वर्ष त्याला त्या धंद्याबद्दल स्वप्न पडत होते आणि त्याने पुढे निर्माण होणाऱ्या लहानसहान अडचणींबद्दल सर्वतोपरी विचार केला होता आणि अशा प्रकारे योजनाबद्ध पूर्वतयारीनिशी त्याने आता धंद्याची सुरुवात करण्याचे ठरवले होते. कोणालाही त्याचा संशय येण्याचा संभव दिसत नव्हता. प्रथम कोणाला आपल्या जाळ्यात हेरायचे हे त्यानं निश्चित केले. त्यासाठी त्यानं 3 व्यक्ती निवडल्या होत्या. आपण ज्या काही मूर्खपणाच्या गोष्टी केल्या होत्या त्यासंबंधी कोणालाही माहीत नसावी अशी त्या तिघांची वेडी समजूत होती. पण लवकरच त्यांचा भ्रमनिरास होऊन त्यांना आपल्या बऱ्याच संपत्तीला मुकावे लागणार होते. त्यांना कोणत्या प्रकारची पत्रे पाठवायची हेही त्याने निश्चित करून टाकले होते. ती सर्व पत्रे त्याने चाणक्य या नावाने पाठवण्याचे ठरवले होते. आपण कोणते नाव घ्यावे यासंबंधी विचार करण्यात त्यानं खूप डोके खाजवले होते. शेवटी त्यानं ते चाणक्य हे नाव निश्चित केले होते. चाणक्याने महापराक्रमी मौर्यांना धूळ चारली होती. आता हा आधुनिक चाणक्य मुंबईच्या CID खात्याची खोड मोडणार होता. लवकरच त्या नावाला भरपूर प्रसिद्धी मिळेल. सर्व भारतात अपूर्व खळबळ उडेल आणि झाडून सारी वर्तमानपत्रे या आधुनिक चाणक्याबद्दल लिहिण्यात एकमेकांबरोबर चढाओढ करतील हे त्याला माहीत होते आणि या केवळ कल्पनेनेच त्याला मनातल्या मनात गुदगुल्या होत होत्या. तो अतिशय महत्वाकांक्षी होता. स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल त्याला अतिशय अभिमान होता. आपणात काहीतरी विशेष आहे हे त्याला जगाला दाखवून द्यायचे होते आणि त्यासाठीच त्याने स्वतःसाठी ते नाट्यपूर्ण नाव शोधून काढले होते. स्वतःबद्दल लोक काय म्हणतात ते ऐकण्यास तो अधीर झाला होता. वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणारे मोठाले मथळे कधी एकदा आपल्या दृष्टीस पडतील असं त्याला झालं होतं. चाणक्याबद्दल आपल्या स्नेहाशी चर्चा करताना आपणाला मनमुराद आनंद लुटता येईल असं त्याला वाटत होतं. पोलीस अर्थातच त्याला शोधून काढण्याची पराकाष्ठा करणार होते. तो विचार मनात येताच तो स्वतःशी हसू लागला. पण पोलिसांची त्याला मुळीच धास्ती वाटत नव्हती, कारण त्यांना मुळीच यश येणार नाही याबद्दल त्याची खात्री होती. पोलिसांची त्याला जी काही माहिती होती त्यावरून त्यांना चकवणे पोर खेळा इतके सोपे आहे असे त्याला वाटत होतं. पोलिसांची आपणाला खूप मजा करता येईल या विचारानं त्याच्या आनंदाला उकळ्या फुटल्या होत्या. त्या माणसाच्या मेंदूची झडप परमेश्वरानेच काही वेगळ्या प्रकारची केली होती. वरून जरी त्याच्या मनाचा तोल गेलेला दिसत नव्हता तरी एक प्रकारच्या वेड्यातच त्याची गणना करण्यास काही हरकत नव्हती. सत्तेसाठी तो हपापलेला होता. दुसऱ्या कोणीही सत्ता व नावलौकिक कमावण्यासाठी दुसऱ्या एखाद्या मार्गाचा अवलंब केला असता, पण एखाद्या कलेच्या किंवा धंद्याच्या मागे न लागता नाव कमावण्यासाठी तो बदमाशगिरीची कास पकडण्यास तयार झाला होता. सर्व जगाशी आपण एकटेच लढा देणार आहोत या कल्पनेने त्याला अतिशय समाधान आनंद वाटत होता. सिगरेट मागून सिगरेट ओढत आणि भविष्य काळातला आपला कार्यक्रम रचित तो बराच वेळ बसला होता. त्या कल्पना साम्राज्यात तो बेहोश झाला होता आणि बाह्य जगाचा त्याला तात्पुरता विसर पडला होता. तो जेव्हा आपल्या तंद्रीतून जागा झाला तेव्हा 2:30 वाजून गेले होते. तो उठला, खोलीत सर्वत्र नजर फिरवली आणि दिवा मालून तो बाहेर पडला. अंधारातच त्याने बाहेरून दार बंद केले आणि सावधगिरीने पायऱ्या उतरून तो खाली रस्त्यावर आला.